विरारचा ब्रँड चिन्मय गाडगे सामनावीर. चिन्मय आपण यावं, या पारितोषिकाला वितरित करण्याकरिता मी विनंती करतोय. आदरणीय प्रफुल्ल पुंडलिक पावडे साहेब सल्लागार, आदरणीय अनिलजी भास्कर पाटील साहेब सल्लागार, आदरणीय ताराचंदजी पाटील साहेब स्पर्धेचे सन्माननीय विशेष अतिथी, आदरणीय वलकेशजी राऊत साहेब यांना देखील विनंती आहे आपण सन्मानाने यावं या पारितोषिकाच्या वितरणाकरिता. प्लेयर ऑफ द मॅच सामनावीर चिन्मय गाडगे, साई स्पोर्ट संघाचा उत्कृष्ट हा कबड्डीपटू. आणि जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे या क्षणाकरिता. अभिमानाचा हा क्षण, सन्मानाचा हा क्षण चिन्मय गाडगेकरिता साई स्पोर्ट्स सागावे संघाचा दर्जेदार कबड्डीपटू. पुढील पारितोषिक वितरणाकडे आपण वळणार आहोत. मी साई स्पोर्ट सागावे संघाचे आयकॉन खेळाडू यांना विनंती करतोय, दोन्ही हे आयकॉन आणि व्हाईस आयकॉन आपण यायचा आहे आपल्याकरिता. आदरणीय महेंद्र घनश्याम पाटील लवरे यांच्याकडून 1000 रुपये, आदरणीय रणजित दत्तात्रय पाटील नावजे यांच्याकडून 1000 रुपये आणि आदरणीय प्रभाकरजी पाटील सागावे यांच्याकडून 500 रुपये. अशा रीतीने 2500 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक आलेलं आहे. आयकॉन आणि व्हाईस आयकॉन आपण यावं या पारितोषिकाला स्वीकारण्याकरिता नम्र विनंती स्पर्धेच्या माध्यमातून करीत आहोत. साई स्पोर्ट्स सागावे आयकॉन प्रतीक संजय जाधव आणि व्हाईस आयकॉन पियुष मंगेश पाटील. रोख रक्कम 2500 आदरणीय महेंद्र घनश्याम पाटील या पारितोषिकाला वितरित करण्याकरिता आम्ही विनंती करतोय. महेशजी गणपत पाटील आपण यावं या पारितोषिकाला वितरित करण्याकरिता. रोख रक्कम 2500 रुपये आदरणीय महेंद्र घनश्याम पाटील लवरे, आदरणीय रणजित दत्तात्रय पाटील नावजे आणि आदरणीय प्रभाकरजी पाटील सागावे यांच्याकडून 500. अशा रीतीने रोख रक्कम 2500 साई स्पोर्ट सागावे या संघाच्या विजयाकरिता. पुढील पारितोषिक वितरणाकडे आपण वळणार आहोत. प्रत्येक दिवसातील उत्कृष्ट कबड्डीपटू, पहिल्या रजनीमधील प्लेयर ऑफ द नाईट मिस्टर मयूर गवळी, जाणता राजा संघाचा दर्जेदार कबड्डीपटू. मयूर आपण यावं, हा सन्मान वितरित करण्याकरिता मी विनंती करतोय. आदरणीय विक्रांतजी म्हात्रे साहेब आणि आदरणीय राजेंद्रजी चुरी साहेब आपण यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते या पारितोषिकाचं वितरण केलं जाईल आणि ह्या पारितोषिकाला सौजन्य केलेलं आहे एक दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय गौरव एकनाथ भोईर तांदुलवाडी यांच्या माध्यमातून प्रत्येक दिवसातील उत्कृष्ट कबड्डीपटूकरिता आकर्षक स्वरूपातील गिफ्ट हॅम्पर आहे. जोरदार टाळ्यांचा गजर. पहिल्या रजनीमधील उत्कृष्ट कबड्डीपटू मयूर गवळी, जाणता राजा संघाचा सुपरस्टार, त्याला आपण सन्मानित करतोय. लगेचच पुढील पारितोषिक वितरणाकडे आपण वळूयात. दुसऱ्या रजनीमधील उत्कृष्ट कबड्डीपटू पारितोषिकाच्या वितरणासाठी आम्ही विनंती करतोय. आदरणीय मच्छिंद्र पवार सर आपण यायचं आहे या पारितोषिकाला वितरित करण्याकरिता. आणि दुसऱ्या रजनीमधील उत्कृष्ट कबड्डीपटू ठरलेले आहेत डहाणू तलासरी कला क्रीडा मंडळ संघाचा राकेश सांबरे. दुसऱ्या नाईट मधील उत्कृष्ट कबड्डीपटू, या चहाडे गावाच्या मातीमध्ये घडलेला रुळलेला कबड्डीपटू आदरणीय विशालजी पाटील आपण देखील यायचं आहे. विशालजी पाटील आपण देखील या पारितोषिकाच्या वितरणाकरिता उत्कृष्ट कबड्डीपटू सफाळे प्रभागातील सरांच्या शुभ हस्ते आपण या पारितोषिकाला वितरित करूयात. पुनश्च एकदा आम्ही आदरणीय गौरव एकनाथ भोईर तांदुलवाडी सरांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. त्यांच्याच माध्यमातून हे गिफ्ट हॅम्पर सौजन्य करण्यात आलेले आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात राकेश सांबरे दुसऱ्या नाईट मधील सर्वोत्कृष्ट कबड्डीपटू, कॉंग्रॅच्युलेशन्स. या आपण पुढील पारितोषिक वितरणाकडे वळूयात. आजच्या रजनीमधील बेस्ट प्लेयर ऑफ द नाईट पारितोषिकाच्या वितरणासाठी आम्ही विनंती करणार आहोत मुख्य क्रीडा मंचावरून आदरणीय पंढरी कोंडू पाटील साहेब आणि आदरणीय हरेश्वर मोरेश्वर नाईक साहेब, दोन्ही दिग्गजांनी यायचं आहे या पारितोषिकाला वितरित करण्याकरिता. आणि आजच्या रजनीमधील सर्वोत्कृष्ट कबड्डीपटू यांनी गेसेस मित्रांनो, आजची नाईट कोणी गाजवलंय? यत्र तत्र सर्वत्र चर्चा सुरू आहे एकत्र आणि ज्याने गाजवलेली आहे आजची रात्र त्याचं नाव आहे साई स्पोर्ट सागावे संघाचा पियुष पाटील. यावं पियुष, आपला या ठिकाणी शुभ सन्मान. पुनश्च एकदा आदरणीय गौरव एकनाथ भोईर तांदुलवाडी यांचे मनापासून आभार, ज्यांनी ही आकर्षक गिफ्ट हॅम्पर सौजन्य केलेले आहेत.
प्रायोजक आहेत स्पर्धेचे, मनपूर्वक आभार. हरेश्वरजी मोरेश्वर नाईक आणि पंढरी कोंडू पाटील यांच्या शुभ हस्ते आजच्या रजनीमधील सर्वोत्कृष्ट कबड्डीपटू पियुष पाटील यांचा हा शुभ सन्मान परिपूर्ण झालेला आहे. आता आपण पुढील पारितोषिक वितरणाकडे वळणार आहोत. उत्कृष्ट पकड या पारितोषिकाला वितरित करण्याकरिता आम्ही विनंती करतोय आदरणीय नितीनजी पुरुषोत्तम पाटील साहेब, विद्यमान खजिनदार महोदय, पालघर जिल्हा कबड्डी लीग. समवेत आदरणीय सन्माननीय प्रफुल्लजी पावडे साहेब, आपण देखील यायचं आहे या पारितोषिकाला वितरित करण्याकरिता. प्रकाशजी शेलार साहेब, आपण देखील या. आपल्या शुभ हस्ते या पारितोषिकाचं वितरण केलं जाईल. पारितोषिकाचं स्वरूप जर आपण पाहिलं, उत्कृष्ट पकड या पारितोषिकाकरिता खूप चांगलं स्वरूप आहे. आदरणीय अभिजितजी काशीनाथ नाईक यांच्याकडून आकर्षक चषक आहे आणि रतेश साईनाथ घरत साहेब यांच्याकडून आकर्षक स्वरूपातील कूलर आहे. आदरणीय रतेशजी साईनाथ घरत, आपण देखील यायचं आहे या पारितोषिकाच्या वितरणाकरिता. आदरणीय रतेश साईनाथ घरत या कूलरचे दाते, आपण देखील यावं. आपल्या शुभ हस्ते पारितोषिकाचं वितरण केलं जाईल. तांदुलवाडी गट कला क्रीडा प्रतिष्ठान पुरस्कृत पालघर जिल्हा कबड्डी लीग 5वा हंगाम आणि या 5व्या हंगामातील सर्वोत्कृष्ट पकड. काही अंदाज आहे मित्रांनो कुणाच्या नावावर गेली असेल? उत्कृष्ट पकड विक्रमगडचा ब्रँड आहे. डहाणू तलासरी कला क्रीडा संघातील अनभिषिक्त सम्राट आहे आणि नाव रोशन अनंत दुधेडा आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स रोशन, आपण यावं. खूप चांगल्या रीतीने आपली कामगिरी त्याने अदा केलेली आहे आणि पालघर जिल्हा कबड्डी लीगच्या 5व्या हंगामामधील उत्कृष्ट पकड या पुरस्काराचा तो मानकरी ठरलेला आहे. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. रोशन अनंत दुधेडा, ब्रँड ऑफ विक्रमगड, डहाणू तलासरी कला क्रीडा मंडळ या संघाकडून तो या 5व्या हंगामामध्ये खेळलेला आहे आणि उत्कृष्ट पकड या पुरस्काराचा तो मानकरी. रतेशजी घरात त्या ठिकाणी आहे, ज्यांच्या माध्यमातून हा आकर्षक कूलर सौजन्य करण्यात आलेला आहे. तसेच जरी गैरहजर असतील तरी देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. अभिजितजी काशीनाथ नाईक, वसई गावातील यशस्वी उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, सरांचे देखील मनपूर्वक आभार आभार आभार. आता आपण पुढील सन्मानाकडे वळणार आहोत. पुढील पारितोषिकाचं वितरण आहे उत्कृष्ट चढाई. या पारितोषिकाला वितरित करण्याकरिता आम्ही विनंती करतोय आदरणीय अमितजी प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा कबड्डी लीगचे विद्यमान उपाध्यक्ष महोदय. समवेत आदरणीय रोहित जगदीश पाटील तांदुलवाडी सर, आपण देखील यायचं आहे. समवेत आदरणीय जयदीप प्रकाश पाटील लालठाणे साहेब, आपण देखील यायचं आहे पारितोषिकाच्या वितरणाकरिता. जे स्वरूप आहे उत्कृष्ट चढाई या पुरस्काराचं, आदरणीय अभिजितजी नाईक साहेब वसरे यांच्याकडून आकर्षक स्वरूपातील करंडक आणि श्याम लॉजिस्टिक्सचे अधिकृत अधिपती सुजित कमळाकर पवार. सुजित आहेत का या ठिकाणी? सुजित, श्याम लॉजिस्टिक्सचे प्रोप्रायटर सुजितजी कमळाकर पवार जर असतील तर प्लीज या आपण या पारितोषिकाच्या वितरणाकरिता. बहुधा गैरहजर आहेत. आदरणीय सुजितजी कमळाकर पवार सरांचे मनापासून आभार. त्यांच्याच माध्यमातून हा आकर्षक स्वरूपातील कूलर आहे या स्पर्धेकरिता सौजन्य. आणि अभिजितजी नाईक या, सुजित सर आपण देखील यायचं आहे. सुजित कमळाकर पवार ज्यांच्या माध्यमातून हा आकर्षक कूलर सौजन्य करण्यात आलेला आहे. अभिजितजी नाईक यांच्या माध्यमातून आकर्षक चषक. उत्कृष्ट चढाई मित्रांनो, काही अंदाज आहे उत्कृष्ट चढाई कुणाच्या नावावरती असेल? वाड्याचा ब्रँड आहे. उत्कृष्ट चढाई निचोळे वाडा प्रभागातील कबड्डी मधील एक अत्यंत उच्च श्रेणीय कबड्डीपटू. उत्कृष्ट चढाई या पुरस्काराचा मानकरी डहाणू तलासरी कला क्रीडा मंडळ संघाचा राहुल रमेश सावर. अभिनंदन. यावर राहुल अक्षरशः खांद्यावरती उचलून आणलं जात आहे. हा अभिमानाचा क्षण आहे, हा सन्मानाचा क्षण आणि काय जबरदस्त हा कबड्डीपटू आहे. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. पुनश्च एकदा आम्ही श्याम लॉजिस्टिक्सचे अधिकृत प्रोप्रायटर आदरणीय सन्माननीय सुजितजी पवार यांचे मनापासून आभार व्यक्त करतोय. त्यांच्याच माध्यमातून आकर्षक कूलर आलेला आहे. आणि आदरणीय अभिजितजी नाईक साहेब वसरे, युवा उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते यांचे देखील मनापासून आभार. त्यांनी आकर्षक स्वरूपातील चषक सौजन्य केलेला आहे. खूप खूप आभार आणि अभिनंदन राहुल. मी विनंती करतोय पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाचे दाते आदरणीय प्रफुल्ल पद्माकर पाटील साहेब, ज्यांनी स्वर्गीय निखिल सुनील बजे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ
प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचा करंडक सौजन्य केलेला आहे. प्रफुल्लजी प्लीज आपण व्यासपीठावरती आसनस्थ होण्याची कृपा करावी. आपणास नम्र विनंती आहे, प्लीज या. सर्व मंडळाची विनंती आहे आपण सन्मानाने यावं आणि व्यासपीठावरती आसनस्थ व्हावं. पुढील पारितोषिकाच्या वितरणाकडे आपण वळणार आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून उत्कृष्ट मध्यरक्षक या पारितोषिकाच्या वितरणाकरिता मी विनंती करेन आदरणीय भालचंद्र गणपत पाटील साहेब आपण मुख्य सभा मंडपासमोर यायचं आहे. समवेत आदरणीय हितेश माधव पाटील साहेब आपण देखील यायचं आहे पारितोषिकाच्या वितरणाकरिता. आदरणीय राजेंद्र सोगले साहेब आपण देखील यावं हे पारितोषिक वितरित करण्याकरिता. स्पर्धेमधील उत्कृष्ट मध्यरक्षक आदरणीय धीरजजी नामदेव पाटील गिरडोली आहेत का? धीरजजी पाटील अनुपस्थित आहेत. इथे आपण पारितोषिकाचं वितरण करणार आहोत. उत्कृष्ट मध्यरक्षक मित्रांनो काय वाटतंय मध्यरक्षक कोण असेल? सर्वकालीन सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ मध्यरक्षक वसई रानगावचा ब्रँड साई स्पोर्ट्स संघाचा कोण आहे? कोण आहे? चिन्मय घाडगे. कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन. सी फॉर चॅम्पियन अँड सी फॉर चिन्मय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगलं प्रदर्शन राहिलं चिन्मयचं. पुनश्च एकदा दात्यांचे मनापासून आभार ज्यांनी मध्यरक्षक या पुरस्काराकरिता सौजन्य उपलब्ध करून दिलेला आहे. अर्थातच आपण पाहू शकतात स्वर्गीय नामदेव दामोदर पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आदरणीय धीरज नामदेव पाटील गिरडोली यांच्याकडून उत्कृष्ट मध्यरक्षकाकरिता हे आकर्षक चषक सौजन्य करण्यात आलेलं आहे. धीरज दादा यांच्या मनापासून आभार आभार आभार. आता आपण लगेचच पुढील पारितोषिक वितरणाकडे वळणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. अर्थातच स्पर्धेचं चतुर्थ क्रमांकाचं करंडक येथे वितरित केलं जाईल. पारितोषिकाच्या वितरणाकरिता मी विनंती करेन आदरणीय जयेश सुरेश पाटील साहेब वसरे. जयेशजी आपण यायचं आहे. जयेश सुरेश पाटील वसरे समवेत आदरणीय जितेंद्र दत्तात्रय पाटील विश्रामपूर साहेब आपण देखील या पारितोषिकाच्या वितरणाकरिता पुढे यावं. आदरणीय सन्माननीय हिरा माणिक डोंगरे साहेब आपण यावं पारितोषिक वितरित करण्याकरिता. जयदीप प्रकाश पाटील साहेब आपण देखील यायचं आहे. आदरणीय अजय भास्कर पाटील ह्या स्पर्धेमधील हे सर्व शिलेदार आहेत. संयोजन समितीमधील महत्त्वपूर्ण दुवा आहेत आणि स्पर्धेचे विशेष अतिथी सरांच्या शुभ हस्ते पारितोषिक वितरित केलं जाईल. जे स्वरूप आपण पाहतोय चौथ्या क्रमांकाचं रोख रक्कम आहे तब्बल 41,000 रुपये तांदुलवाडी गट कला क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने आणि आकर्षक स्वरूपातील जे करंटक आहे स्वर्गीय उमाकांत नरेश सोगले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आदरणीय जयेश सुरेश पाटील यांच्याकडून हे आकर्षक चषक आहे. दात्यांचे मनपूर्वक आभार. आणि स्पर्धेतील चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे NVB वॉरियर्स डहाणू. अभिनंदन. संघ मालकांचे देखील विशेष आभार ज्यांनी NVB वॉरियर्स डहाणू संघाची उभारणी केली. आदरणीय वल्केशजी राऊत, निखिलजी राऊत, विक्रांतजी म्हात्रे डहाणू यांचा संघ चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे. पुनश्च एकदा स्वर्गीय उमाकांत नरेश सोगले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आदरणीय जयेश सुरेश पाटील आपण आकर्षक चषक सौजन्य केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. आणि संपूर्ण तांदुलवाडी गट कला क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने रोख रक्कम 41,000 रुपये सौजन्य. पुढील पारितोषिक वितरणाकडे आपण वळणार आहोत. स्पर्धेचं तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक या पारितोषिकाला वितरित करण्याकरिता मी विनंती करतोय आदरणीय जयेश सुरेश पाटील साहेब आपण यायचं आहे मुख्य क्रीडा मंचावरती. त्यांच्या समवेत आदरणीय महेंद्र ठाकूर साहेब विद्यमान विश्वस्त महोदय आदरणीय महेंद्र ठाकूर साहेब समवेत यशस्वी उद्योजक सामाजिक कार्यकर्ते आदरणीय उत्तमजी मधुकर पाटील साहेब चहाडे आपण देखील या पारितोषिकाच्या वितरणाकरिता क्रीडा मंचासमोर यायचं आहे. तसेच या स्पर्धेचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान विश्वस्त आदरणीय महेश गणपत पाटील वसरे साहेब आपण देखील यायचं आहे पारितोषिकाच्या वितरणाकरिता मुख्य क्रीडा मंचावर. जे स्वरूप आपण पाहतोय तृतीय क्रमांकाच्या पारितोषिकाचं स्वरूप आहे रोख रक्कम तांदुलवाडी गट कला क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने तब्बल 51,000 रुपये. आणि जे आकर्षक करंडक आहे
ते सौजन्य करण्यात आलेलं आहे. स्वर्गीय सुरेश लक्ष्मण पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आदरणीय जयेश सुरेश पाटील यांच्या माध्यमातून सरांचे मनपूर्वक आभार. आणि पालघर जिल्हा कबड्डी लीगच्या 5व्या हंगामातील तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे जाणता राजा. अभिनंदन. खूप सुंदर प्रदर्शन राहिलं. संघ मालकांचे देखील मनपूर्वक अभिनंदन. आदरणीय राघव उपेंद्र देशमुख साहेब आणि आदरणीय मच्छिंद्रजी पवार साहेब, अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. तृतीय क्रमांकाच्या पारितोषिकाचं वितरण सुरू आहे. रोख रक्कम 51,000 रुपये तांदुलवाडी गट कला क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने. आणि समवेत स्वर्गीय सुरेश लक्ष्मण पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आदरणीय जयेश सुरेश पाटील यांकडून आकर्षक स्वरूपातील करंडक. दात्यांचे मनपूर्वक आभार आणि विजेत्या संघांचे आणि संघ मालकांचे अंतःकरणापासून अभिनंदन. खूप चांगला खेळ राहिला जाणता राजा या संघाचा. आता आपण पुढील पारितोषिक वितरणाकडे वळणार आहोत. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक. या पारितोषिकाला वितरित करण्याकरिता मी विनंती करतोय आदरणीय प्रफुल्ल पद्माकर पाटील साहेब, आपण यायचं आहे. प्रफुल्ल पद्माकर पाटील साहेब चहाडे गावातील एक यशस्वी उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, क्रिकेट आणि कबड्डी हे दोन्ही खेळ ज्यांच्यासाठी जीव की प्राण आहेत. आदरणीय प्रफुल्ल पद्माकर पाटील साहेब, आपण या पारितोषिकाच्या वितरणाकरिता कृपया करून क्रीडा मंचासमोर. त्यांच्या समवेत आदरणीय पंढरी कोंडू पाटील साहेब, श्रावी एंटरप्राइजेसचे अधिकृत अधिपती आदरणीय पंढरी कोंडू पाटील साहेब विशेष अतिथी या स्पर्धेच्या आपण देखील यायचं आहे पारितोषिक वितरित करण्याकरिता. समवेत आदरणीय नितीन पुरुषोत्तम पाटील साहेब, विद्यमान खजिनदार महोदय आदरणीय नितीन पुरुषोत्तम पाटील साहेब, आपण देखील यावं हे पारितोषिक वितरित करण्याकरिता. पारितोषिकाचं वितरण आपण करणार आहोत. जे स्वरूप आहे स्पर्धेमधील द्वितीय क्रमांकाच्या पारितोषिकाचं, मंडळाकडून रोख रक्कम, तांदुलवाडी गट कला क्रीडा प्रतिष्ठानाकडून रोख रक्कम तब्बल 1,00,000 आणि 41,000 रुपये. स्वर्गीय निखिल सुनील वजे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आकर्षक करंडक आदरणीय प्रफुल्ल पद्माकर पाटील चहाडे यांच्या माध्यमातून असं स्वरूप आहे द्वितीय क्रमांकाचं. आणि या द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे डहाणू तलासरी तालुका कला क्रीडा मंडळ. कॉंग्रॅच्युलेशन्स. संगीत कक्ष आपण देखील नाशिक ढोल त्या ठिकाणी जरूर प्ले करा आमच्या लाडक्या विजेत्या संघांकरिता. खूप चांगलं प्रदर्शन राहिलेलं आहे. आदरणीय कुशलजी राऊत डहाणू यांचा संघ आपण पाहतोय. डहाणू तलासरी तालुका कला क्रीडा मंडळ. रोख रक्कम येथे अगदी धनादेश देखील आपल्याला पाहायला मिळतोय 1,41,000 रुपये तांदुलवाडी गट कला क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने. आणि समवेत आकर्षक स्वरूपातील करंडक जे सौजन्य केलेलं आहे स्वर्गीय निखिल सुनील वजे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आदरणीय प्रफुल्ल पद्माकर पाटील चहाडे यांकडून हे आकर्षक करंडक लाभलेलं आहे. सरांचे देखील मनपूर्वक आभार आभार आभार. तसेच द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरलेले डहाणू तलासरी तालुका कला क्रीडा मंडळ संघाचे आणि संघमालक कुशल राऊत सरांचे मनपूर्वक अभिनंदन. चांगला मोमेंट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सुवर्ण क्षण, सुवर्ण कांचन योगाने अगदीच व्याप्त असे सोनेरी क्षण आपण जगतोय. यानंतर महत्वपूर्ण पुरस्कार आहे मालिका वीर. पारितोषिकाच्या वितरणासाठी आम्ही विनंती करणार आहोत आदरणीय मनोजजी ठाकूर साहेब, विद्यमान कार्याध्यक्ष महोदय, आपण यायचं आहे या पारितोषिकाला वितरित करण्याकरिता. समवेत आदरणीय अशोकजी अंबोरे साहेब, भारतीय जनता पार्टीचे पालघर जिल्हा चिटणीस, त्यांच्या साथीने आदरणीय सागर विलास पाटील साहेब, आपण देखील यावं पारितोषिक वितरित करण्याकरिता. समवेत आदरणीय राजेंद्रजी पाटील साहेब, आपणही यायचं आहे. आणि त्यांच्या साथीने आदरणीय भूपेंद्रजी नाईक, या सर्व दिग्गज व्यक्तिमत्वांनी पारितोषिक वितरित करण्याकरिता यायचं आहे. मी पुन्हा एकदा विनंती करतोय आदरणीय मनोज ठाकूर साहेब, विद्यमान कार्याध्यक्ष महोदय,
आदरणीय अशोकजी अंबुरे साहेब, आदरणीय राजेंद्रजी पाटील साहेब, आदरणीय सागर विलास पाटील साहेब आणि आदरणीय भूपेंद्रजी नाईक साहेब या सर्व दिग्गजांनी यावं पारितोषिक वितरित करण्याकरिता प्लेयर ऑफ दिस सिरीज मालिका वीर तांदुलवाडी गट कला क्रीडा प्रतिष्ठान पुरस्कृत पालघर जिल्हा कबड्डी लीग या भव्य दिव्य प्रगल्भ आणि महाकाय स्पर्धेचा मालिकावीर कोण असेल मित्रांनो, काय वाटतंय? मालिकावीर जे स्वरूप आपण पाहतोय मालिकावीर खेळाडू करिता दात्यांचे अगदी मनपूर्वक आभार. आदरणीय उमेश बबन पाटील क्वेव द्वित फार्म अर्थातच युट्यूबच्या माध्यमातून ज्यांचं ब्लॉगिंग कुक्कुट पालन या विषयावरती ते प्रशिक्षण देत आहेत आणि त्याचे अधिकृत अधिपती आदरणीय सन्माननीय उमेश बबन पाटील द्वित फार्मचे सर्वेसर्वा यांच्याकडून आकर्षक स्वरूपातील स्मार्ट टीव्ही आणि कल्पेश कमलाकर पाटील निहे यांच्याकडून आकर्षक बायसिकल असं स्वरूप आहे. दोन्हीही दात्यांचे अंतःकरणापासून आभार. आणि या मालिका वीर ठरलेला आहे ज्याचा जोरदार आहे कारभार, ब्रँड ऑफ विरार प्रतीक जाधव. कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन. मालिका वीर काय क्षण खांद्यावरती उचलून आणलं जाते प्रतीकला. खूप मोठा ब्रँड आहे खरं तर. केवळ पालघर जिल्हा नाही तर संपूर्ण महाराष्ट्र कबड्डीच्या माध्यमातून गाजविणारा हा कबड्डीपटू प्रतीक जाधव विरारचा ब्रँड जो खेळला साई स्पोर्ट्स सागावे या संघाकडून ठरलेला आहे मालिका वीर. दात्यांचे पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतोय. आदरणीय उमेश बबन पाटील केव स्वीट फार्म यांच्याकडून आकर्षक स्वरूपातील स्मार्ट टीव्ही आणि आदरणीय कल्पेश कमलाकर पाटील निहे यशस्वी उद्योजक सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून आकर्षक स्वरूपातील बायसिकल. मालिका वीर विरारचा ब्रँड आणि साई स्पोर्ट्स आगामी संघाचा आयकॉन प्रतीक जाधव. अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन. प्रतीक काय दोन शब्द बोलणार आपण? खूप महत्वाचा मोमेंट. दोन शब्द. प्रतीक जाधव माईक वरती कमी बोलतो पण मैदानामध्ये कोलतो असा हा दर्जेदार एकदा जोरदार टाळ्यांचा गजराला पाहिजे प्रतीक करिता. पुढील पारितोषिक वितरण या स्पर्धेच्या माध्यमातून जे स्वरूप आहे पहिल्या क्रमांकाच्या पारितोषिकाचं तांदुलवाडी गट कला क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने रोख रक्कम तब्बल 1,71,000 रुपये आणि समवेत आकर्षक स्वरूपातील करंडक स्वर्गीय निखिल सुनील वजे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आदरणीय प्रफुल्ल पद्माकर पाटील चहाडे गावातील यशस्वी उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून हे पारितोषिकाचं स्वरूप आहे. पारितोषिक वितरित करण्याकरिता मी विनंती करतोय स्पर्धेचे विद्यमान अध्यक्ष महोदय आदरणीय निभाजी भास्कर पाटील साहेब, आदरणीय नागेशजी गजानन पाटील साहेब विद्यमान विश्वस्त, आदरणीय आणि या दोन दिग्गजांसमवेत संपूर्ण व्यासपीठ आपण यायचं आहे या पारितोषिक वितरणाकरिता. पारितोषिकाचं स्वरूप तांदुलवाडी गट कला क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने तब्बल 1,71,000 रुपये आणि आकर्षक स्वरूपातील करंडक स्वर्गीय निखिल सुनील वजे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आदरणीय प्रफुल्ल पद्माकर पाटील यांच्या सौजन्याने आणि पहिल्या क्रमांकाचा मानकरी या पालघर जिल्हा कबड्डी लीगच्या 5 वर्षांच्या प्रवासामधील सर्वाधिक यशस्वी संघ आणि 5 हंगामांमध्ये तब्बल 3 वेळा चॅम्पियन ठरलेले साई स्पोर्ट्स सागावे. अभिनंदन. खूपच चांगला मोमेंट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या क्रमांकाचे मानकरी संघ मालकांचे देखील मनपूर्वक अभिनंदन. आदरणीय प्रमोदजी पांडुरंग पाटील आणि आदरणीय राजेंद्रजी पाटील सागावे दोन्हीही संघ मालकांचे विशेष अभिनंदन. तसेच
प्रशिक्षक अर्थातच आशिष दादा यांचे देखील मनपूर्वक आम्ही अभिनंदन व्यक्त करतोय. खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी प्रशिक्षण दिलं आहे खेळाडूंना आणि त्यांच्याच प्रशिक्षणाखाली हा संघ मात्र इतिहास रचतोय या पालघर जिल्हा कबड्डी लीग मध्ये. आतापर्यंत 5 हंगाम परिपूर्ण झालेले आहेत आणि 5 पैकी 3 हंगामांमध्ये साई स्पोर्ट्स सागाबे हा संघ महाअंतिम विजेता म्हणून समोर येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. साई स्पोर्ट्स सागाबे अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज जगद्गुरु सच्चिदानंद साईनाथ महाराज की जय. आणि साईबाबांचा वरदहस्त लाभलेला हा संघ आहे. प्रेम तर सगळेच करतात परंतु जिच्या प्रेमामध्ये माया आणि ममता असते तिला आई म्हणतात. अरे तेलाने तर सगळेच दिवे लावतात परंतु जो पाण्याने दिवे लावतो त्यांना साईबाबा म्हणतात. आणि साई स्पोर्ट्स सागाबे संघाकरिता जोरदार टाळ्यांचा कडकडाट आपण केला पाहिजे. तब्बल 1,71,000 रुपये तांदुलवाडी गट कला क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने आणि या आकर्षक स्वरूपातील करंडक स्वर्गीय निखिल सुनील वजे यांच्या स्मृती प्रित्यर्थ आदरणीय प्रफुल्ल पद्माकर पाटील चहाडे यांच्या सौजन्याने आपण पाहू शकाल. संघमालक प्रचंड खुश आहेत. अत्यंत आनंदाचे क्षण. आदरणीय प्रमोदजी पांडुरंग पाटील आणि आदरणीय राजेंद्र पाटील सागावे पुरस्कृत साई स्पोर्ट्स सागावे पालघर जिल्हा कबड्डी लीगच्या 5व्या हंगामामधील महाअंतिम विजेता. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. ही जो ऑपरेटरला विनंती आहे या विजयाचा जल्लोष साजरा करण्याकरिता एखादं धूमधडाक्यापूर्ण संगीत आपण जरूर प्रेझेंट करावं. साई स्पोर्ट्स सागावे संघाच्या जल्लोषाकरिता धन्यवाद. डीजे ऑपरेटरला विनंती आहे वंदे मातरम आपण सुसज्ज ठेवायचा आहे. वंदे मातरम सहित या स्पर्धेची आम्ही सांगता करीत आहोत. सर्व खेळाडूंनी आपापल्या जागेवरती उभं राहायचं आहे. ही विनम्र स्वरूपाची विनंती. आपापल्या जागेवरती उभं राहण्याची कृपा करा. तसेच या पालघर जिल्हा कबड्डी लीग मध्ये